नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? सध्या मराठीपासून ते थेट बॉलिवूड आणि OTTवर सई ताम्हणकरच्या नावाचा डंका वाजतोय. जिथे बघावं तिथे तिच्याच नावाची चर्चा आहे. हटके भूमिकांची निवड, उत्कृष्ट अभिनय आणि स्टायलिश अंदाज यामुळे प्रेक्षकांसोबत इंडस्ट्रीतील दिग्गजांनाही तिची भुरळ पडली आहे. अशातच आता मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार सुबोध भावे याने सईच्या सुरुवातीच्या दिवसाबद्दल असा काही खुलासा केला, ज्याची सध्या सर्वत्र तुफान चर्चा रंगली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बोल राणी बोल या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि सई ताम्हणकर अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आले. यावेळी मुलाखतीत सुबोधने त्यांच्या पहिल्या सनई चौघडे या सुपरहिट चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. सुबोध म्हणाला, जेव्हा सई सांगलीहून मुंबईत आली होती तेव्हा ती आमच्यासाठी अगदी बाळ होती. आम्ही एकापाठोपाठ एक 3 प्रोजेक्ट केले. त्यावेळी चिन्मय मांडलेकर उत्तम कलाकार आहे हे आम्हा सर्वांना माहीत होतं. पण सई या ग्लॅमरच्या जगात कितपत टिकेन याबद्दल मला स्वतःला शंका होती. ती काम वाईट करत नव्हती, पण त्या काळात तिच्या कामावर अजिबात फोकस नव्हता. सुबोधनं पुढे सांगितलं, जसा श्वास चित्रपटानंतर मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलला, तसाच दुनियादारी चित्रपटानंतर सईचा एक नवा अवतार समोर आला. तिच्यातील समजूतदारपणा वाढला आणि ती कामाबाबत अत्यंत सुज्ञ झाली. रंजना, जयश्री आणि अलका कबूल यांनी जसा एक काळ गाजवला, तसा आजच्या पिढीत मुक्ता बर्वे आणि सई ताम्हणकर या दोघींचा काळ आहे. सुबोधने जाहीरपणे केलेल्या या कौतुकाचा वर्षाव ऐकून सई ताम्हणकर भारावून गेली. ती म्हणाली, आम्ही जेव्हा फोनवर किंवा वैयक्तिक भेटतो तेव्हा सुबोधदादा कधीच असे बोलत नाही. पण आज जेव्हा तो जाहीरपणे माझ्या प्रवासाचे कौतुक करतोय तेव्हा माझे मन भरून आले आहे आणि बोलायला शब्द उरले नाहीत.